आमंत्रित करें। शुक्रिया हाफिज साहब, बहुत बहुत शुक्रिया। आपने हमारी दावत को लब्बैक कहते हुए यहाँ पे आके जो मैन ऑफ द मैच का किताब दिया, बहुत बहुत शुक्रिया। लाईनमॅन आपली अपनी जगह ले, लाईनमॅन आपली अपनी जगह ले। सर्वांना विनंती आहे, आपली टुर्नामेंट आहे, जरा बाउंड्री पासून मागे बसलात तर मेहरबानी होईल। फायनलची मॅच आहे आणि खूप टक्करीची बोलतात ना, एकदम म्हणजे खूप जबरदस्त मॅच होणार आहे याच्यात नो डाऊट। तुम्ही जरा सहकार्य करायचं, जरा बाउंड्रीच्या मागे जायचं आहे। तीन तीन ओवर का मैच होगा। दोनों अंपायर, दोनों कप्तान ये नोट कर ले, तीन तीन ओवर का मैच होगा। अब्दुल भाई उनको जरा पीछे पीछे करो, सहकार्य करायचं, जरा मागे व्हायचं आहे प्रत्येकाने, बाउंड्रीच्या मागे व्हायचं आहे। जर का तुम्हाला टच झाला तर त्याला सिक्सर द्यावा लागेल। प्लीज प्लीज, आपली टुर्नामेंट आहे, सर्वांनी सहकार्य करायचे आहे। ज्या पद्धतीने तुमची उपस्थिती आहे, खरंच तुम्हाला सांगतो की कोणताही कार्यक्रम म्हटल्यानंतर प्रेक्षक हे त्याची आत्मा असते आणि तीच या ठिकाणी तुम्ही भूमिका बजावत आहात। तुम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवताय, म्हणून आपल्या सर्वांचं मनापासून वेलकम, सुस्वागतम, खुशामदीद। लाइनमैन अपने अपनी जगह ले, एक जगह पे ना बैठे। लाइनमैन लाइनमैन अपने अपनी जगह ले। फाइनल मैच A1 टूर्नामेंट की ये फाइनल मैच, मेगा फाइनल दोस्तों, बीच मैदान पर आपको दिखाई दे रहा है वैष्णवी बिरवाड़ी वर्सेस अफजल 11 महाड़, इन दो टीमों के दरमियान A1 का ये मंच बहुत ही खूबसूरत नजारा आपके सामने पेश आ। जितने भी मिड विकेट के जो कॉर्नर पे जो खिलाड़ी सहकार्य करायचं। ए मारूफ आराम से आ। ए अब्दल वगैरे जा ना, तुम्ही इरफान वगैरे जा, सगळ्यांना जरा बाजूला करा। मित्रांनो, खरंच आपण निजामपूरवासी आहोत, आपला नाव नाही गेला पाहिजे। प्रत्येक चेंडूला या ठिकाणी टाळ्या झाल्या पाहिजेत, आपली पण पोच पावती मिळाली पाहिजे। आपण जिल्ह्यामध्ये कुठे कमी नाही पडलो पाहिजे। जर आम्ही कमी पडत असलो तर सांगा आम्हाला, आमचे कान पकडा नियोजनामध्ये। म्हणून तुम्ही पण कमी पडू नका, कंजूसीपणा करू नका। प्रत्येक बॉलला या ठिकाणी टाळ्या झाल्या पाहिजेत। जर चांगला क्रिकेट बघायला मिळाला तर अजिबात ही करू नका। चलो ग्राउंड की तरफ, फाइनल मैच, मेगा फाइनल दोस्तों, बीच मैदान पर एक घमासान मुकाबला, वैष्णवी बिरवाड़ी वर्सेस अफजल 11 महाड़, इन दो टीमों के दरमियान, जिसमें बिरवाड़ी ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का फैसला किया और अफजल 11 को फील्डिंग के लिए आमंत्रित किया गया है। दोस्तों, पहली गेंद डॉट जाने के बाद फिर एक मरतबा पार किया, बहुत ही तेज रफ्तार से अंदर की दिशा में फेंकी हुई गेंद। निखिल पारवे कुछ समझ न सके, प्लेसमेंट भरना चाहते थे, डॉट गेंद जाते हुए विकेट कीपर के ग्लोव्स में। दोस्तों, अमित धसाड़े एक तेज रफ्तार के गेंदबाज, आए हुए तमाम दर्शक नजरें जमाकर बैठे हुए हैं, मेहमान नजरें जमाकर बैठे हैं। कौन सी टीम ये मेगा फाइनल जीतेगी, किसकी किस्मत खुलेगी, कौन से ट्रॉफी उठाएगा, ये तो वक्त बताएगा। बहुत ही अच्छा माहौल, बहुत ही अच्छा नजारा, बहुत ही अच्छा ग्राउंड बेट दे इस मैदान का आखिरी वक्त, आखिरी लम्हात। को पार किया, इस बार उछाल भरा स्ट्रोक खेलने की कोशिश निखिल की, पैरों पे गेंद थी, नो गेंद करार देते हुए बीच मैदान पर और स्टेप हुए थे गेंदबाज तीक्ष्ण नजर अंपायर जी की, बहुत ही तेज नजर रखते हुए बीच मैदान पर अंपायर जी। फ्री हिट, अगली गेंद है फ्री हिट, मसूद गजगे स्ट्राइक पर रहेंगे, उघडे डोले नीट आणि पुढचा चेंडू आहे फ्री हिट। मित्रांनो, या फ्री हिट वर मसूद गजगे काय करतो हे पण पाहण्यासारखे असेल। मसूद गजगे स्ट्राइक पे, इस बार मसूद गजगे के बल्ले से निकलता हुआ मिड विकेट की जानिब स्ट्रोक, हवा में जरूर गेंद थी, 1 बाउंस 2 बाउंस मिड विकेट के खिलाड़ी में के हाथों में जाती हुई गेंद, 1 रन के लिए उन्हें 1 रन पे संतुष्ट होना पड़ा। इस 1 रन के साथ टीम का स्कोर जहां पहुंचा है 3 रन। अमित धड़साड़े
तो टो पार किया, इस बार पॉइंट रीजन में शॉर्ट पॉइंट के कवर के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक दंदनाता कड़क स्ट्रोक, गेंद गई सीमा पर, 4 रनों के लिए। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, शॉर्ट पॉइंट यहां पे खिलाड़ी तैनात था, लेकिन उसके सर के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक, गेंद गई सीमा पार, 4 रनों के लिए। बार एक बैठक स्ट्रोक खेलने की कोशिश यहां पे, लेकिन नाकाम होते, डॉट गेंद जाते हुए, कदमों का इस्तेमाल करते हुए, चहलकदमी करते हुए ये स्ट्रोक खेलने की कोशिश जरूर यहां पे निखिल ने की थी, लेकिन तेज रफ्तार की गेंद विकेट कीपर के ग्लोव्स में जाती हुई। इस बार बहुत ही अच्छी गेंद टपा खाने के बाद अंदर की दिशा में आते हुए देखेंगे, रनआउट का चांस बन सकता था, लेकिन यहां पे डायरेक्ट हिट होती तो शायद निखिल पारवे डगआउट में देखने मिलते, लेकिन ऐसा हुआ नहीं। रनिंग बिटवीन द विकेट इतनी तेज थी कि दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 8 रन। चेक। दोस्तों, बड़े दुख घटना हुए हमारे साथ कि हमारे एक सदस्य थे जलील साहब लोखंडे, जिनका इंतकाल हुआ है। हर हमेशा यहाँ पे नजर आते थे, आज हम हमारे दरमियान नहीं है, लेकिन उनकी यादें हैं। तो बड़े अफसोस की बात है कि ऐसे हमारे होनहार हर हमेशा जिन्होंने हमें यहाँ पे सपोर्ट किया है, आज हमारे दरमियान नहीं है। बहुत बड़े अफसोस की बात है। अल्लाह उनकी मगफिरत करे, उनके कब्रों को नूर से भर दे। फिर एक मतलब आपको ग्राउंड की तरफ लिए जा रहे कमेंट्री बॉक्स से नौशाद सांगले इस मेगा फाइनल का पहले इनिंग का आंखों देखा हाल बताने के लिए बहुत दूर दूर से आए हुए दर्शक, जैसे पाली सुधागढ़ से भी आए हुए दर्शक है, बहुत दूर दूर से आए हुए दर्शक। गेंदबाज जयेश पार का इस बार शॉट प्रकार की गेंद थी, आड़े बल्ले से खेलते हुए यहाँ पे बहुत ही बेहतरीन फील्डिंग, 1 रन के लिए उन्हें 1 रन पे ही संतुष्ट होना पड़ा। इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 9 रन बिना कोई विकेट खोए। मसूद गजगे स्ट्राइक पे है, नॉन स्ट्राइक पे है निखिल। बहुत ही बेहतरीन मुकाबला होगा दोस्तों। जयेश जो कि रायगढ़ प्रीमियर लीग में बेस्ट बॉलर का किताब इस गेंदबाज ने लिया था, वही जयेश बॉलिंग के निशान पर खड़े हैं दोस्तों। बहुत ही बेहतरीन उम्दा गेंदबाज है। देखेंगे इस मैच में, इस मेगा फाइनल में किस प्रकार गेंदबाजी करते हैं। पार किया, इस बार उल्टा फुल्टा खेला हुआ स्ट्रोक, वहां पे फील्डर तैनात हैं, फील्ड करें, थ्रो आए तब तक 1 रन मुकम्मल करते हुए दूसरा रन लेना चाहते थे मसूद, लेकिन निखिल ने मसूद को मना किया। उन्हें 1 रन पे ही संतुष्ट होना पड़ा। इस 1 रन के साथ डबल फिगर में स्कोर बोर्ड पहुंचता हुआ 10 रन बिना कोई विकेट खोए। नौशाद सर, ही फायनल मॅच आहे आणि हार मानून चालणार नाहीये, आणि निखिल पारवे ते नाव आहे, आपल्या टीमला फायनल मध्ये आणण्याचं काम त्यांनी केलंय। जर का काही षटकार काही चौकार इकडे आले तर एक चांगलं आव्हान निर्माण होऊ शकतं। एक 35-40 ची मॅच सुद्धा चांगली मॅच होऊ शकते, कारण ही 3 ओव्हरची मॅच आहे। जयेशकडे वेग आहे, टप्पा आहे, परंतु निखिलकडे एक वेगळी स्ट्रेंथ आहे। आणि मारलाय अखूट टप्प्याचा बॉल, त्याला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे, 6 सिक्सर। एका बाजूला योगेश पेणकर आहेत, एका बाजूला जर पाहिलं तर निखिल पारवे आहे, एका बाजूला महाड आहे, एका बाजूला बिरवाडी आहे, एका बाजूला किशोर ताते आहेत, एका बाजूला अफजल भाई आहेत। परंतु A1 वाल्यांची A1 स्पर्धा जिंकणार कोण 29व्या पर्वामध्ये? प्रेक्षक पाहणं कुठे कुठे बसलेत, अगदी पाठीमागे रस्त्यावर प्रेक्षक आहेत, पाठीमागे त्या घरावर प्रेक्षक देखील दिसत आहेत। ही A1 ची जादू आहे। यावेळेला उडवलाय, रा 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 खतरनाक षटकार। लगातार 2 मारलेत। हा तर क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही। 22 झालेत, दोन्ही टीम बलाढ्य आहे, मॅच पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे।
आम्ही सुद्धा आतुर आहोत. A1चं 29वं पर्व कोण जिंकणार? किशोर तात्या जिंकणार की अफजल भाई जिंकणार? एका बाजूला तात्या, एका बाजूला भाई, एका बाजूला योगेश पेनकर, एका बाजूला निखिल पारवे. बिरवाडी की महाड अशी लढत पाहिलं मी ते माणगाव तालुक्याच्या एका प्रमुख बाजारपेठे म्हणजेच निजामपूरमध्ये. यावेळेला आणखीन एक चांगला फटका खेळलाय. हाही बॉल जातोय सीमा रेषा पार. क्रिकेट जर दोन्ही बाजूने गेलं तर मजा येते, एका बाजूने गेलं तर मजा येत नाही. आणि क्रिकेट हा या संपूर्ण परिसराचा श्वास आहे. आज नाही, गेली कित्येक वर्ष गावागावाची ओळख झाली आहे क्रिकेट या परिसरामध्ये. असा हा निजामपूर परिसर. हो हो हो, हा बॉल चांगला पाहिला मिळतोय आणि 2 ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. धावसंख्या झाली आहे 26. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे आणि जर का 13 जरी आल्या तरी 40 होतील आणि मॅचला मजा येईल. पाहूया काय होईल. डीजे या तोपर्यंत. लेखनामध्ये आमच्या बरोबरीने आहेत फरदीन सुद्धा आमच्या बरोबरीने गुणलेखनासाठी पाहायला मिळाले. यासिन आणि फरदीन आपलंही कौतुक करावं लागेल. फरदीन नाही आहे, 3 दिन फरदीन. अगदी सगळे हे छोटे छोटे कार्यकर्ते त्या सगळ्यांनी मेहनत घेतली आहे. आणि हे कशासाठी आहे माहिती आहे रहमत भाई? A1 या नावासाठी आहे, फक्त A1 या नावासाठी. आणि विशेष म्हणजे A1चं समीकरण काय? एक पहिला म्हणजे अ सुद्धा हा ए सुद्धा पहिलाच शब्द आहे आणि 1 सुद्धा पहिलाच शब्द आहे आणि स्पर्धा सुद्धा पहिलीच आहे. यावेळेला उडवलाय मोठा फटका. बॉलला प्रेक्षकांच्या दिशेने पाठवलाय. चांगला फटका. सीमारेषा पार. 4 चौकार. कर इनका भी आगमन है. उसी तरह से यहाँ पे शाम है हमारे विला वाले, आमचे बौद्धवाडीतले आमचे खास म्हणजे ज्यांनी ओहो, अल्टी पल्टी स्ट्रोक खेळलाय टेम्पलेचा मसूद गजगे. वाह, काय स्ट्रोक खेळलाय. 4 चौकार. सुद्धा 34 झालेत. अजूनही 4 बॉल बाकी आहे. पहिले दोन्ही सीमारेषा पलीकडे मारलेत. अनिकेत चव्हाण फ्रॉम तेलंगा गावाचं नाव करणारा हा युवा खेळाडू कमबॅक करावा लागणार आहे. हजारो प्रेक्षकाच्या गर्दीमध्ये याही वर्षी A1 ची फायनल पाहायला मिळते. काय जबरदस्त माहोल बनलाय. दरवर्षीप्रमाणे भारतातून लक्ष आहे आणि कुवेतवरून सुद्धा या स्पर्धेवर लक्ष आहे. सुरतवरून सुद्धा आणि मुंबईवरून सुद्धा आहे. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मसूद गजगे यावेळेला लॉफ केलाय बॉलची हवाई यात्रा. योगेश पेनकर आहेत तिकडे. चांगले प्रयत्न तिकडे पाहायला मिळालेत. जबरदस्त एफर्ट्स तिकडे पाहायला मिळाले. योगेश पेनकर यांचे स्कोर पुढे गेलाय 35 धावा. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. काय होणार? 40 पर्यंत जाईल का? 40च्या पुढे जाईल का? कारण एका बाजूला योगेश पेनकर, एका बाजूला निखिल पारवे. यस, अब्दुल समद परदेसी यांच्याकडून मसूद गजगे यांच्या बॅटिंगसाठी केलेला परफॉर्मन्स त्याच्यासाठी 100 रुपयाचा पुरस्कार आलाय. पण ज्यांनी अनाउन्समेंट केली आमच्याकडे नोंद वहीमध्ये चेक करा त्याची नोंद झाली की नाही. यस, सेव्ह केलाय. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने.
काय जबरदस्त मॅच चालली आहे. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. स्कोर जर पाहिला तर झालाय 35 झालाय. 3 बॉल बाकी आहेत. निखिल पारवे, मसूद गजगे ही सलामीची जोडी बीरवाडीसाठी. किशोर ताते आणि कंपनी वैष्णव 11. ओहो, पुन्हा एकदा बिग हिट केलाय. अगदी प्रेक्षकांमध्ये फेकून दिलाय. क क क क कडाक. कॅच सुद्धा पकडली आहे. षटकार मात्र या ठिकाणी आला. 41. आता चांगली मॅच पाहायला मिळेल आणि फाईट करण्या इथपर्यंत झालेला आहे. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. क्रिकेटच्या खेळात म्हणतात ना, कधी काय होईल याचा नेम नाही आणि मॅच आता चांगलीच रंगायला लागलेली आहे. अनिकेत, यावेळेला पुन्हा टप्प्याचा बॉल, अप्पर कट, कव्हर्सला मारलाय आणि हा सीमारेषेच्या पार जातोय. सिक्सर. सत्तेचाळीस. काय बॅटिंग केली आहे. 13 बॉलमध्ये 35 वर खेळतायत. परंतु दुसऱ्या डावात महाड बॅटिंगला येणार आहे हे विसरून चालणार नाहीये. सूरज करकरे, योगेश पेनकर, ओमकार महाडिक हे रथी महारथी सुद्धा दुसऱ्या डावात येणार आहे. कालची रात्र गाजवली आहे. आजचा दिवस सुद्धा गाजवला जाणार का, हेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. कारण कालच्या रात्रीत म्हणजे आज सकाळी 4 वाजता चांदे मैदान महाड तिकडे मात्र स्पर्धा जिंकली आहे खरी. पाहूया आज काय होणार. 47 झालेत. पुन्हा एकदा अनिकेत, निखिल यांच्यासाठी. हो, यावेळेला नो लुक नो लुक नो लुक आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या नो लुक साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. आहे अंपायर, हलू नका आपण. ये बॉल लेके जाए, दूसरा नए बॉल दे दो उनको. 2000 पेक्षा जास्त प्रेक्षक या मॅचला ऑनलाईन पाहतात 24 लाईव्ह इव्हेंटवर. धाव संख्या झाली आहे 53. जिंकण्यासाठी करायचे 54. परंतु दुसरा डाव सुद्धा रंगणार आहे. चेक दोस्तों, जहां जहां जो जो यहाँ पे लाइव प्रोग्राम देख रहे हैं, उन तमाम लाइव वालों का A1 क्रिकेट क्लब की जानिब से हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. जिस तरह से आपने हमें 3 रोज में यहाँ पे बहुत सारा यहाँ पे प्यार दिया है, आप जमी हाजरीन का A1 क्रिकेट क्लब की जानिब से हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. ज्या पद्धतीने या ठिकाणी उपस्थित जेवढे प्रेक्षक आहेत त्यांचंही A1 क्रिकेट क्लबच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. प्रेक्षक म्हटल्यानंतर नसतील तर त्या कार्यक्रमाचा आत्माच नसतो. कुठलाही कार्यक्रम असला, जर त्याला सक्सेस असेल तर त्याला प्रेक्षक लागतात आणि प्रेक्षक म्हणून आपण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. म्हणून आपल्या सर्वांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. त्याचबरोबर मित्रहो, उद्या 14 एप्रिल आहे आणि उद्या आंबेडकर जयंती आहे. जे शिल्पकार आहेत, ज्यांनी आपल्या याच्यासाठी घटना लिहिलेल्या आहेत, त्यांची उद्या जयंती आहे. म्हणून इन ॲडव्हान्स म्हणून भारताच्या नव्हे तर जगामध्ये जिथे जिथे भारतीयवासी आहेत त्या सर्वांना A1 क्रिकेट क्लबच्या वतीने हार्दिक त्यांच्यासाठी शुभेच्छा देतो आमच्या वतीने. आणि उद्याचा कार्यक्रम आहे तो ईश्वराजवळ प्रार्थना करतो की सक्सेस करो. बाई, आपल्या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम या क्रिकेटच्या खेळाने केलंय. क्रिकेटचा खेळ हा जातपात पाहत नाही, हा आपल्या सगळ्यांना एकत्र करतो. असं कधी झालंय का हा या समाजाचा आहे, हा या जातीचा आहे म्हणून त्याला ओपनर पाठवलं जातं? नाही, अजिबात नाही. इकडे सगळं काही मेरिटवर होतं. इथे हिंदू मुस्लिम नसतं, इथे काळा गोरा नसतं, इथे गरीब श्रीमंत नसतं. इकडे सगळ्यांना सारखं असतं आणि म्हणूनच हा क्रिकेटचा खेळ आपल्याला आवडतो. जोरदार टाळ्या या क्रिकेटच्या खेळासाठी. सगळी जाती धर्माची बंधनं तोडणारा असणारा हा खेळ, आपल्या सगळ्यांना एकत्र आणणारा हा खेळ आज क्रिकेटच्या मैदानात A1च्या या निजामपूरच्या मातीमध्ये रंगतोय. योगेश पेनकर मैदानात दाखल झालेत आणि त्यांच्या जोडीला सूरज करकरे. 54 करायचे आहेत. मुस्तकीम मुकादम, गेल्या वर्षी अलिबागला 4 व्हीलर कार आपल्या गोलंदाजीवर जिंकणारा गोलंदाज, रोहा तालुक्यातील खैरा गावचा. रायगड प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वातील बेस्ट बॉलरचा पुरस्कार जिंकणारा बॉलर मुस्तकीम मुकादम.
तर दुसऱ्या बाजूला याच रायगड जिल्ह्याचं महाडचं नाव ज्यांनी अगदी साता समुद्रा पार नेलं असा खेळाडू आणि भारतीय टेनिस क्रिकेटमधील टॉप कॅप्टन योगेश पेनकर बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. मोठी मॅच आहे. पहिल्याच बॉलवर 4 चौकार. ठिकाणी सिर्या खेडेकर या आपल्या निजामपूरचा अभिमान आहे की ते इन्स्पेक्टर झालेले आहेत. आपल्या गावातील पहिले इन्स्पेक्टर आहेत ते. त्यांचा या ठिकाणी आगमन आहे. त्यांना विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. प्लीज खेडेकर साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणखीन एक चांगला फटका ज्यावर 2 रन मिळणार आहेत. मजा येणार आहे. पहा 54 करायचे आहेत. मोठ्या आहेत परंतु अशक्य नाही आहेत. योगेश पेनकर यांनी अशा प्रकारचे खूप सारे कारनामे केलेत. अफजल 11ने केलेत. आज पुन्हा एकदा ते करावं लागणार आहे. मुस्तकीम सारखा गोलंदाज देखील काही कमी नाहीये. आणि परंतु योगेश पेनकर फायटर जेट आहेत, फायटर आहेत आणि तेच आता बॅटिंगला देखील पाहायला मिळत आहेत. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. गॅपमध्ये बॉल जातोय. तिकडे फिल्डर आहेत, दूरवरून येत आहेत, बॉल लाडवतायत. वा 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 वा, काय फिल्डिंग पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 8 वरी धावसंख्या पोहोचलेली आहे. मजा येणार आहे या मॅच मध्ये. करायच्यात त्या 54 म्हणजे अजूनही 46 पाहिजे आहेत आणि 15 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटच्या क्षणापर्यंत रंगतो हा क्रिकेटचा खेळ. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावतो हा क्रिकेटचा खेळ. लहानपणी घरच्यांचा मार खायला लावतो हा क्रिकेटचा खेळ. खूप सारा आनंद देतो हा क्रिकेटचा खेळ. कधी कधी डोळ्यात पाणी आणतो हाच क्रिकेटचा खेळ. आज रंगलाय निजामपूरमध्ये. यावेळेला लॉफ केलाय. कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न आणि हो 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 हो, चांगले प्रयत्न तिकडे पाहायला मिळाले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. निजामपूरचे सुपुत्र जे प्रथमच या ठिकाणी इन्स्पेक्टर झालेले आहेत खेडेकर साहेब यांचं आगमन आहे. A1 क्रिकेट क्लबच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. खुशामदीद. स्टेजवर यास आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. यावेळेला लोअर फुल टॉस खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑनला बॉल जाईल. तिकडे फिल्डर येत आहेत आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या जर पाहिली तर झालेली आहे आतापर्यंत 10 झालेली आहे. अजूनही जर पाहिलं तर इकडे 44 पाहिजेत. बॉल मात्र बाकी असताना पाहायला मिळत आहेत ते म्हणजे 13. या बॉलवर जर का मोठा फटका आला आणखी मजा येईल मॅच मध्ये. काय चाललाय क्रिकेटचा खेळ, रंगलाय क्रिकेटचा थरार. वा, फटका खेळलाय. बॉल निघाला सीमारेच्या दिशेने. फिल्डर मात्र दूरवरून तिकडे येत आहेत. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय आणि दुसरी सुद्धा पूर्ण होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. पहिली ओव्हर संपल्यानंतर झालेली आहे ती 12 आणि मॅचला जिंकण्यासाठी अजूनही पाहिजे आहेत त्या 42. 12 बॉल 42. या ठिकाणी दोन्ही टीमसाठी प्रशांत मामुरकर यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्या सर्वांनी त्यांनी स्वीकारावा. दोन्ही जे संघ आहेत त्या दोन्ही संघांसाठी प्रशांत मामुरकर यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. मित्रांनो, सर विशेष आहे की ही टुर्नामेंट चालू होण्याच्या अगोदर कोण असं नाही बोलत की तुमची टुर्नामेंट कधी आहे. ते कधी कुठल्याही गोलीतून गेलो, कुठल्याही बॉलातून गेलो तर पहिले विचारतात आपली टुर्नामेंट कधी आहे. हे आपल्यामध्ये सर्व काही दडलेलं आहे. म्हणूनच आपल्या सर्वांचं जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा A1 क्रिकेट क्लबच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. खुशामदीद. आतिश कडू. 12 बॉल 42. मॅच नाही संपली. मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे आणि हे ते बॅटर आहेत जे मात्र मोठमोठे स्ट्रोक खेळू शकतात. ओमकार महाडिक, योगेश पेनकर, सूरज करकरे अख्खी स्पर्धा गाजवली आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. जर का मोठे फटके आले ही मॅच ऑन होणार आहे आणि ते प्रयत्न करावे लागणार आहेत कारण बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई आहे. फायनल मॅच आहे. अखू टप्प्याचा बॉल त्याच्यावर पुल केलाय. सीमारेच्या दिशेने बॉल निघालाय आणि एफर्ट्स केले खरे परंतु बॉल जातोय सीमारेषेच्या पार. 4 धावा. वा, मॅचला खुलं करायचा प्रयत्न होतोय. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 38 पाहिजेत. 11 बॉल मध्ये 38 पाहिजेत. प्रेक्षकांनो, या वर्षीची A1 ट्रॉफी तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये.
जबरदस्त आयोजन एवनचं. सूरज करकरे कमी गतीचा बॉल त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय आणि सीमा रेषा पार. 4. आ, 10 बॉल मध्ये 34 पाहिजेत. बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले. जोपर्यंत तुमच्या मनातून पराभव होत नाही तोपर्यंत तुम्ही हरू सुद्धा शकत नाही. काय चालली आहे मॅच. आणखीन एक. वा 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 वा. क क क क कडक. वाह. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. मागील 3 बॉलवर मोठे फटके आलेत आणि त्याच्यामुळे मॅच ऑन झाली आहे. 15 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या जर पाहिली तर 26 झालेली आहे. अजूनही 15 बॉल बाकी आहेत आणि 26च पाहिजे म्हणजे मॅच 50-50 आहे. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय. अंपायर आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉल. त्याचबरोबर या ठिकाणी बागाडवरून विजय महाडिक साहेब आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. ख्यातनाम उद्योजक आहेत. जवळ मॅचच्या दिशेने काय चालली आहे मॅच. याला म्हणतात फायनल. हो, हा बॉल मात्र बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. थोडासा खाली राहिलाय. अरे निजामपूरवासी गप कसे टाळ्या झाल्या पाहिजे या बॉलसाठी पण. वाह. टाळ्या दोन्हीसाठी होणार आहेत. प्रत्येक बॉलला टाळ्या होणार आहेत. कधी इकडे तर कधी तिकडे अशी मॅच चालली आहे. 8 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 27 पाहिजेत म्हणजे मॅच संपली नाहीये. 2 पैकी जर का एखादा मोठा फटका आला मजा येईल मॅच मध्ये. मजा येईल मॅच मध्ये. युट्यूबला आता मात्र मोठी गर्दी झाली आहे. या मॅचला आनंद घेत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. जवळपास 2,500 प्रेक्षक आमच्या बरोबर युट्यूबला जुडलेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा परंतु तिकडे फिल्डर आहेत. एका धावेने धावसंख्या पुढे जाते आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते आता ती 28 धावा धाव फलकावर. 26 पाहिजेत. मॅचला ऑन ठेवण्यासाठी या बॉलवर मोठा फटका पाहिजे. जळी स्थळी कष्टी पाषाणी दिसणारा तुम्हा आम्हा सर्वांना क्रिकेटचा खेळ आज मात्र निजामपूर मध्ये सगळ्यांना आनंद देतोय. या 29व्या पर्वाचं आयोजन आणि काय स्पर्धा रंगली आहे जबरदस्त. अजूनही मॅच संपलेली नाहीये. एक बॉल खूप महत्वपूर्ण आहे. यावेळेला योगेश पेनकर खेळता स्ट्रोक परंतु टायमिंग नाहीये. 1 रन तिकडे मिळणार आहे आणि आता मॅच गेली आहे अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये. ज्या ठिकाणी धावांची आवश्यकता आहे ती 29 झालेत. 25 पाहिजेत. 6 बॉल 25. चेक. मित्रांनो याच्यानंतर आता आमच्याकडे बक्षीस समारंभाचा कार्यक्रम असतो परंतु आपण सर्वजण थांबत नाहीये. तुम्हाला विनंती आहे की तुम्ही थांबा आणि त्याचाही आनंद घ्या. आणि जर नाही थांबणार असाल तर आभार मानण्याची वेळ आलेली आहे. परंतु मी तुमचा आभार न मानता या ठिकाणी तुमचं ऋण व्यक्त करीन की ज्या पद्धतीने आलात आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवलात त्याबद्दल आपल्या 25. सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करतो की आपला असाच प्रत्येक वर्षी आपला सहकार्य असावा अशी ही आपल्याला विनंती करतो. जिस तरह से दोनों मुल्कों के 25 पाहिजेत. वा. 6 बॉल मध्ये 25. मॅच संपलेली नाहीये. काय होणार. पहिला बॉल व्हाईट बॉल टाकला जातोय. 5 ज्या स्पर्धेमध्ये फायनल मॅचला आवाज टाळ्या आणि शिट्या वाजत नाही त्या स्पर्धेला मजा येत नाही. अजूनही मात्र या ठिकाणी मॅच ऑन आहे. शेवटचे 6 बॉल आणि 24ची आवश्यकता. याला म्हणतात फायनल. मोठ्या फटक्याची आवश्यकता. योगेश पेनकर स्ट्राईकवर. हो 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 हो. हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर जातो यष्टी रक्षकांकडे. मसूद गजगे टेम्पलाचा स्टार परंतु 5 मध्ये 24. षटकाराची आवश्यकता आहे. मजा येणार आहे. जो जिंकणार आहे त्याला 2 लाख आहे आणि जो हारणार आहे त्याला 1 लाख आहे. हो. हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरून खेचायला गेले नाही शक्य झालंय. बीरवाडी विकेट घेताना पाहायला मिळते मसूद गजगे. सोडली योगेश पेनकर. माझ्या मते कॅमेरामन सुद्धा ही गोष्ट टिपतील. वा. हे प्रेक्षक निघालेले आहेत. योगेश पेनकर बाद झाल्यानंतर
परंतु मॅच संपली नाहीये. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. चला चला भाऊ लवकर. भाऊ लवकर जरा. बाहुबली राहुल सावंत 4 बॉल 24 पाहिजे. प्रत्येक बॉल षटकार मारावा लागेल. पण जर का या बॉलवर षटकार आला, जे बाहेर निघाले होते परत धावत मैदानात येतील. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं या क्रिकेटच्या खेळात. एका बाजूला अफजल भाई, एका बाजूला तात्या यांच्यामधील सुरू असणारी मॅच पाहायला मिळते. बीरवाडी विरुद्ध महाड. मसूद गजगे पहिला बॉल, टायमिंग नाही झालंय, बॉल हवेत आहे आणि ओ पकडली गेली कॅच. आता 3 मध्ये 24. आलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. परंतु सर्वांना सूचना आहे की आपल्याकडे जर बाईक असतील किंवा 4 व्हीलर असेल तर प्रत्येकाने सावकाश जायचं आहे. आपण व्यवस्थित आपल्या घरी पोहोचलात, सुखरूप पोहोचलात, हीच आमची पोचपावती असेल आजची सक्सेसची. म्हणून सर्वांना विनंती आहे की जाताना कोणीही ओव्हरटॅक वगैरे मारू नये. बाजारपेठ आहे, प्रत्येकाने सांभाळून जायचं आहे, जेणेकरून कोणालाही कुठल्या बाबतीचे अपघात किंवा कोणत्याही क्षणी कोणती दुखापत होऊ नये याची आपण काळजी घ्यायची आहे. वा, स्पर्धा याही वर्षी रंगली. सगळ्यांचा चांगला सहयोग पाहायला मिळाला. चांगल्या टीम खेळल्या. आयोजकांनी घेतलेली मेहनत याही वर्षी रंगाला आली. रायगड जिल्ह्यातील असं मैदान जे उन्हाळ्यात सुद्धा हिरवगार असतं आणि त्याच्यासाठी तुमची सगळ्यांची मेहनत आहे. आणि याही वर्षी मला सुद्धा तुम्ही संधी दिली त्याबद्दल तुमचा मनापासून आभारी आहे. लगातार 6व्या वर्षी मॅचची औपचारिकता आता बाकी असताना पाहायला मिळते आणि अगदी आता विजयाच्या दिशेने वाटचाल. जाऊयात मॅचच्या दिशेने, अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल. किशोर तात्या मालुसरे आणि कंपनी या मैदानात आणखीन एका विजयाच्या पदाच्या दिशेने वाटचाल त्यांची होते. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, बॉल हवेत आहे. मसूद गजगे पकडली कॅच. आणखीन एक विकेट घेतले. 3 विकेट या ओव्हरमध्ये घेतल्यात. चला, अगदी औपचारिकता मॅचची पाहायला मिळते खरी. 1 बॉल बाकी आहे. सेलिब्रेशनची वेळ आली आहे. 2 लाख कुणाला मिळणार, 1 लाख कुणाला मिळणार, पहिला नंबर कोणत्या गावात जाणार, कुणाच्या घरात जाणार, पहिल्या नंबरची ट्रॉफी. शो खेळला आणि किशोर तात्या मालुसरे आणि कंपनी पहिला नंबर. बीरवाडी वैष्णवी 11 कोलाड. अफजल 11 महाड या स्पर्धेचा 2रा क्रमांक ते सुद्धा मिळवत आहेत. अफजल भाई आणि कंपनी आपले अभिनंदन. सर्वांचं खूप खूप या ठिकाणी ऋण व्यक्त करतो की या ठिकाणी आलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवला. जितने भी शाकिर है तो यहाँ पे आगे हमको सपोर्ट करते हैं हर साल, उन तमाम का क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से उनकी बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ उनका. जिस तरह से हमारे दोनों जमाती है और यहाँ पे मुबारक कदम जिनके लगे हैं उनकी बदौलत यहाँ पे मैच में रौनक बख्शी है वो हमारे इस्माइल भाई नानोरा से है. उनका भी जितना मैं यहाँ पे शुक्रिया अदा करूँ उतना कम है. थँक्यू विजय जी, आपण आलात आम्हाला सहकार्य केला. थँक्यू तुमने सर, या ठिकाणी आल्यात आणि आम्हाला सहकार्य केल्याबद्दल थँक्यू विजय जी. आपण सर्वांनी या ठिकाणी थांबायचं आहे. आता बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आहे. हे खुर्च्या लाव.